शांत फाउंडेशनच्या पुढाकारातून यंदा राजेश चषक लेदर बॉल T20 क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं होतं। या स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी पार पडला। यामध्ये शिवनेरी स्पोर्ट्स क्लबनं विजेतेपद पटकावलं तर सांगलीच्या पोलाइट क्लबला उपविजेतेपद मिळालं। मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसं देण्यात आली। आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नावानं यंदा प्रथमच लेदर बॉल T20 क्रिकेट स्पर्धा घेण्यात आली। 10 ते 16 मार्च दरम्यान स्पर्धा पार पडली। कोल्हापूरसह सोलापूर, सांगली, सातारा आणि रत्नागिरी जिल्हा संघांचा या स्पर्धेत समावेश होता। या स्पर्धेचा अंतिम सामना रविवार 16 मार्चला शाहूपुरी जिमखाना मैदानावर झाला। प्रथम फलंदाजी करताना पोलाइट संघानं 20 षटकात 9 गड्यांच्या मोबदल्यात 128 धावा केल्या। प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या शिवनेरी स्पोर्ट्सनं हे आव्हान 18 षटकात 2 गड्यांच्या मोबदल्यात 152 धावा करत पार केलं। विजेत्या शिवनेरी स्पोर्ट्स संघाला 75,000, उपविजेत्या सांगलीच्या पोलाइट संघाला 51,000 रुपये आणि राजेश चषक ट्रॉफी देऊन आमदार राजेश क्षीरसागर, माजी आमदार जयश्री जाधव, कोल्हापूर चेंबरचे संजय शेटे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं। मालिकावीरसाठी रोख 5,000 रुपये, उत्कृष्ट फलंदाजाला 3,000, उत्कृष्ट गोलंदाजाला 3,000 रुपये बक्षीस देण्यात आलं। या स्पर्धेचं नियोजन शांत फाउंडेशनचे अनिल शिंदे आणि पुष्कराज क्षीरसागर, रणजीपटू मधू बामणे, मुकुंद यादव, योगेश सूर्यवंशी, प्रकाश माजगावकर, प्रतीक जामसंडेकर, प्रशांत मिराशी, रणजित इंदुलकर यांनी केलं।